कपाशी व अन्य पिकांनी मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे। अमरावती प्रतिनिधी। यंदा विदर्भात शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या सोयाबीन पिकाने वेळेवर दगा दिला, त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे। सोयाबीनचे भाव आणि त्याचा लागवडीचा खर्च याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहे। सोयाबीन कपाशी पिकाने दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांची किस्त केवळ तूर या पिकावर आहे। अनेकांच्या शेतातील अनेक पिके वाहून गेली, तर काही शेतकऱ्यांच्या उभे पीक कापावे लागली। त्यामुळे रोटावेटर सारखी मशीन फिरवून वावर स्वच्छ करण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक घाटा सहन करावा लागला। परंतु या शेतकऱ्यांकडे सोयाबीन काही प्रमाणात होते, त्यांना मात्र पाहिजे त्याप्रमाणे भाव मिळाला नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे। काहीतरी प्रमाण कपाशी या पिकावर शेतकरी अवलंबून होता, परंतु कपाशी पिकाला रोग आल्यामुळे कपाशीचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले असल्याचे दिसते। आता कपाशीवर विविध प्रकारची औषधे फवारणी शेतकरी वापरण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु याही पिकाला जर भाव नाही मिळाला त्याच्यावर मोठा तोटा सहन करावा लागेल। एकीकडे वन्य प्राणी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे शेतकरी रात्रंदिवस शेतामध्ये राबराब आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी विविध मार्ग अवलंबी दिले आहे। शेताला तारचे कुंपण घातले, त्याला करंट लावणे, कचरा काडी पेटवणे, त्याचा आग लावणे, वेगवेगळे विविध प्रकारचे भोंगे लावून आवाज करणे, असे कृत्य करूनही वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकावर हल्ला करत आहे। त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेला आहे। याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे। वन्यप्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी अतुल कहिते, अमोल क्षीरसागर, अमोल रामहरी गुल्हाने, अंकुश कदम, सचिन गोटे, नितीन जगवार, गजानन बोरकर, मिथुन बनारसे, गणेश माटोडे, गुलाब माळिक, आकाश हरणे या शेतकऱ्यांनी केलेली आहे।